नमस्कार मित्रांनो, कसं वाटतंय सांगू का तुम्हाला? एवढं भारी वाटायला लागलंय. आज काय वेगळं दिसतंय का नाही सांगा बरं. आणि आता ही असं मोकळ्या ठिकाणी अशा चुली आणि अशा ताई स्वयंपाक करायला लागले, त्या भाकरी करायला लागल्या. त्या मग आमच्या भाचीच्या सासूबाई पण आहे त्या. तर कुठं आलोय होत आहे? भांडगावला आलोय बरं का. रुईचा मसोबा त्या देवाला आमच्या नंदेचं बोकड आहे बरं का, जत्रा आहे. मग आलोय म्हणल्यावर चालू आहे स्वयंपाक करायला. ताई बोला घ्यावं थोडं, मी पण लागली ताच पडायला लगेच. कसं झालंय, प्रवास झालाय जास्त. मला वाटलं तिच्या त्यामुळे ती झालंय हैराण झालं त्या उलट्यानं. कशाचं हैराण म्हणायचं, मला वाटलं हो भांडगाव म्हणले जवळ असेल व, पण लांब आहे. अकलूच्या पुढं लांब आहे की अगं. आणि हे अकलूज वेळापूर असं करत करत इकडं पर्यंत आलो. पर्यंत काय वाटत नाही, अकलूज पर्यंत आपल्या पायाखालचा रोड असल्यावर काय वाटत नाही. पण तिथनं पुढे रस्ता पण खराब आहे आणि आदळत आपटत आणि त्यात वाकणारी माणसं संघ असल्यावर तर जास्त आपदा होती. दुसऱ्या माणसांची लय आपदा होती. बघा की कसं भारी वाटतंय बरं का. थोडं वारं ती सुटलंय बरं का, पण भाकरी ती अशा करायला भारी वाटतंय. होत आहे आपल्याला एक दिवस असं ही करता येईना. ती ऊसतोडीची कशी करत असतेली व मग बघा, त्यांना केल्याशिवाय भागच नाही. त्यांचं किती संघर्ष त्यांनी म्हणजे किती ह्याच्यातनं करते त्या करावं लागतं त्यांचं. ती हीच आहे, त्यांना सवय लागलेली असते. आणि गरिबीच्या पुढे बाया करावं लागतं. गरिबी आपलं वाईट आहे. लय मला घरात बसून खाऊ वाटत नाही, करू वाटत नाही. फुगा येतं, रुसा येतं. त्यांनी कुठं कुणावर रुसायचं, ताईनं चालू केलं. ताईचं ना कुठं पण मिळू द्या संधी, बोलून दाखवते त्या. नाही बरोबर आहे. आपण घरात बसून शिना एकामेकाला हे करतो, पण त्यांचं नवऱ्यांना काय बोलायचं. नवऱ्याने उचली घेतली असते त्या परपंचासाठी, लेकरा बाळासाठी जावं लागतं, करावं लागतं. गरिबीचं हे आपलंही वाईट आहे ग. परपंचा ज्या वेळेस आपल्या ह्याच्यावर असतो तेव्हा करावंच लागतं. आज काय मटणाचा बेत आहे म्हणल्यावर ताईचं काय एकदम काय भारी वाटतंय. कसं काय सुद्धा वाटत नाही आपल्याला. काय वाटत नाही माहित आहे का, त्यांचं दाढ लागली दुखायला. रातच्यापासून नुसतं पाव खाते ते. होय, पाव खाती रातच्यानं बाया. सकाळी पण एक पाव खाऊन आली. माझी दाढ दुखती. अगं म्हणजे कसं आहे माहिती आहे का, मोमो खा वाटतंय व त्यांना. मग पण नाही, कायच नाही, खायलाच येत नाही. मवाचं हाडकाचं म्हणती, पण ती मला येतच नाही, खायलाच येत नाही. आज हाडकाचं चान्स होते काय मग. आपला जीव भरला. जीवापेक्षा मोठं काय आहे. जीव धड तर सगळं धड आहे बघा. मग आज जावांचं काय खायचं रद्द होतंय म्हणायचं. कुल्प्या ही हाय त्या घ्यायच्या, खायचं मार एक दोन आपलं जायचं आपल्या घरी. गेल्यानंतर ना खाया पियायचं. भारी वाटतंय बरं का. हो का इकडे सगळ्या कशा बघा गे, सगळी डमडमन गाड्यान सगळं तीच आहे. गाड्या गोड्या जायच्या समजा, सगळं तीच आहे. जिकडं बघल तिकडं यात्रा म्हणजे आपलं जत्रा भरली. ही जत्रा झाली. प्रत्येक मंगळवार शुक्रवार इथं असतच हे असं. तुम्हाला मंगळवार शुक्रवार बघायचं ना. होय, बारमाय असते. लोटवाडीत कसं असतंय हो असतंय. आपण लोटवाडीला जातोय ना, आपल्याच इकडं जत्रा असते त्या. तर इकडं बघा मी आज पहिल्यांदाच आली बरं का इकडं, त्यामुळं मला इथलं बरंचसं मला माहीतच नाही. तर कशी चुलबिल मांडली बघा, कसा जाळ लागलाय. बघा आपल्या बाजरीच्या भाकरीन ताई इकडं थापटायला चालू आहे. इकडं बघा असं आता दुर्ड्या ती नाही ते बरं का, असं मस्तपैकी असं हातरून पाठीमध्ये बाजरीचं पीठ. हो, तर ताईचं चालू आहे. इकडं बसली आहे, इकडं दादू आहे बघा. आणि इकडं असं फारी फिरी हातरून मस्तपैकी असं. आणि झाडाखाली, बोरीच्या झाडाखाली बरं का, थोडं कुठं तरी. आणि इकडं चालू आहे तर नाही बघा. इकडं ताईनं चालू केलं हात दाखवायला. मग वाकडं तिकडं होतच नाही. तिकडं जायला पप्पा नाही जवळ, पैसे नाहीत. लई अडवणी करू नको. असंच आहे वा. कुठं लेकरं न्यात आहे. कसं आहे माहित आहे का, त्यांना नुसतं असं बाहेरचं काय तर खायला खेळणी ती पाहिजे. ती त्यांना कळतंय वय नाही वय म्हणलेलं. तुला माहित आहे ना, पप्पा बोकड घेऊन देवापाशी गेलेला माहित आहे ना. हा, आत्याने व दाखवायला ती गेली, त्यामुळं आल्यावर बघा येईल गे. उडवायचं आणलेलं होय गे, सगळं पाहिजे. होय ताय, घरी ठेवून पाहिजे काय उडवायचं नव फुगं नसते ना, तसलं उडवायचं पाहिजे. हिला पप्पापाशी सोडायला पाहिजे होती बघा. गेलं आता येत परत येतय. ती गेलं तर वरनं जाऊ द्या, आपल्या भाकरी होऊ द्या. वहिनी आल्यावर म्हणतेल्या काय केलं तुम्ही इतक्या उशीर. माझं तर काम चालू आहे, तुझंच काम चालू नाही.
मला बसू दे का आता थोडं निवांत आता बसते तिथनं बसून आली जरा मी. सावध होती आणि मग काय असेल ती रुटीनला लागती. चालतंय बाई. काय होत आहे सगळीकडे वेगवेगळं असं. तिथं तर शिजलं आता निवत चालला तिथं. हा चालला निवड. लवकर आलेली असते ती ग पाट पाट. लवकर आलेले आहेत तिथे आपल्या. लांबची असते ती सांगली मिरज जिथनं आहे तिथनं येते ती माणसं लांब नाही येते ती माणसं. कशी द्यावं श्रद्धा ती आहे बरं का म्हणून तर एवढं आपल्याला बघायला भेटतंय. हा म्हणजे त्याला नवसाला पावणारा देव आहे जसाई. नवसाला पावणारा. मग प्रत्येकाच्या जीवनात काय ना काय मोठ्या मोठ्या अडचणी असते त्या. देव आहे तर सगळं आहे, देव नसल्यावर काय. काय सुद्धा ना मग काय उरक पटापटा बोलण्यात टाइम घालवू नका. आपल्याला देवाला पण जायचं आहे. बोलण्यात कोण टायमिंग घालवते खरं सांगायचं माझं तर हात भरलेला आहे. बोलण्यात कोण टायमिंग घालवतंय? हाय का मी घालवती का मी घालवती? अव मी पण घालवते पण तुम्हाला म्हणलं व तुम्ही उरकलं तर आपण जाऊ देवाला पण जाऊया. कारण ज्ञानेश्वर जाता येईल. हा वहिनी ती गेले त्या सगळी पुढे गेली ती देवाला गेली ती. आम्ही म्हणलं तुमचं काय असेल ते देवदर्शन करून घेऊन या म्हणजे करून या आम्ही येतो. मग आता त्यांच्या राड्यात आपला राडा कुठं. आपण परत जायचं नारळ घ्यायचं अगरबत्ती घ्यायची ना आपल्याला तिथंच ही करायचं. कारण की आपण कधी म्हणजे ह्यानी येत होतं त्यामुळेच ह्यांना माहित ती कसं करत होतं कसं नाही. पण आता ह्यानी नाही तर त्यामुळे आपलं घ्यायचं नारळ पाया पडायचं फडायचा आपलं चांगलं. हा हा घरी न्यायचं होय काहीच न्यायचं नाही तर. म्हणजे ह्या देवापासून घरी काय न्यायचं ना. हा जरी राहिलं उरलं तरी समजा काय असेल ती इथंच देऊन जायचं. काय नेत नाही ती बोकडं करायची इथंच खायचं. होय खरकटीची तर भांडी न्यायची नाही तिथून. म्हणजे काय ह्या देवाची लीला सत्पन आहे काय इथलं तर आहे. पहिल्यापासूनच आहे. आपणच नव कोणच इथनं ह्या देवापासून काय नेत नाही. त्यामुळं इथं गर्दी भरपूर राहते. कारण की जी काय पाहुणे येते ती इथंच येते ती घरी येत नाही ती. त्यामुळे इथं जरा गर्दी राहते. बरोबर आहे की. तर आपलं कसं लोटवाडीला असतंय ती चालतंय घरी नेऊन आम्ही जत्रा केल्या त्या. पण इथं काय तसं जमत नाही. तर ताईचं दादूचं तिकडं चाललंय बरं का. ती कसं माहिती आहे का ताईचं बाहेर जरा घर सोडलं की असा तिचा आगावपणा चालू असतो. या ही पाहिजे ती पाहिजे ही वस्तू काय तिला दिसू द्यायचं. आता ती मागाय चालू करणार आहे. लहान लेकरं आहे म्हणल्यावर तेवढं राहतंच. आणि कसं आहे ताई गेल्या बारीनं पण जी काय जत्रा होती तर व्हिडिओ चालू असतानाच एक मावशी आली ते बरं का. त्या काय म्हणल्या तुमचं काय असेल ते पीठ मीठ उरलेलं काय. आता त्यांना काय माहीत आहे आम्ही आताच आलोया. पण तरी पण त्यांनी सांगायचं काम केलं. जे काय उरल ते घेऊन या म्हणल्या. म्हणजे आम्हाला आणून द्या कारण तुमचा आशीर्वाद त्यांचा आशीर्वाद आपल्याला लागेल आहे ना. हे असं उलट झालं तुझं. माझ्याकडनं उलट झालं पण तिने ते काय झालंय माहितीये का लय करणं खाऊन आले त्यामुळे तसं व्हायला. आहे का घरनं काय सुद्धा मी खाल्लं नाही. उईस आहे का नाही. त्यात काय झालं उपाशी पोटी आल्यामुळं ते जास्त त्रास झाला त्यामुळे तसं व्हायला लागलं. हो भजी भजी ते काय खाय इथं मस्त खाली आहे पैसे द्यायचं इथं तेवढं सगळं मिळतंय तिथं खाली. हा याच आमची ना फोन पे करून घेऊन शिना मी पण खाऊ लागते भज. लागतंय काय मग जाऊन यावं लागतंय काय. कराल काही भज आणाल का अहो आणीन घ्या आणायला काय झालं खायचं आहे म्हणले आणावंच लागतंय. धूर तर लागायला लागलाय बघा. पाहिजे गे मोरडाला पुढे जाळ जा. धूर लागायला लागला ग. धूर इकडे यायला लागला माझ्याकडे. टाकली निदान 10-11 तर वहिनी येस्तोर होते. वहिनीनं म्हणावं माझ्या भाऊजाईने येस्तोर बाया केलं. भाऊजायांना विश्वास आणलंय नाहीतर नुसतं खाऊनच भाऊजाया जाया म्हणल्यावर कसं नंदाचं हाय जते करावं लागतं. करायचं घेऊन. दुसरीचं कोणाचं असतं तर मग जरा काय चुकारपणा केलेला चालला असता. पण नंदाचं आहे त्यामुळे चुकारपणा करून चालत नाही बाई. तेवढं आहे. धूर लागायला लागलाय त्यामुळे तसं व्हायला लागले. धुराचं काय सवय नाही बी. आपण धुरातलं नाही काय धुराच्या बाहेरचं आहे बी. धुरा बाहेरचं नाही बरं. पुन्हा लाकूड घाल पाणी लाव भाकरीला. लावते थांबा. काय सुधरना तिला काहीच कळना. एकदा मी व्यवस्थित झाली ना शांत झालं ना आता ही मग काय झालं घरी जास्त तर नीट होत नाही शांत होत नाही आणि व्यवस्थित होत नाही. तोपर्यंत दुसरी करून घेते ती काम ही निवांत बसती आपलं. अयो निवांत बसू द्या चाल गावत आहे. आता काय करते उड्या मारती मी. अहो पाणी पण लाव नाही भाकरीला. ताईचं चालू आहे पाणी लावाय पण चालू आहे मळून थाटायला पण चालू आहे. आता म्हणते जुतीले काम चुकारपणा आहे
अशा मला काय कमेंट करू नका बरं का. मी काम करायला लागली ना करते बरं का. आता खोटं सांगत नाही ताईच्यातून नाही का. ताई आपल्या ज्यावेळेस काशीगावच्या तारपूरच्या ती ताई आलत्या त्यावेळेस भाकरी कुणी केलत्या सांगा बरं. तोच केलं. हां तर मी करायला लागले ना करते. पण ज्यावेळेस माझी तब्येत बरी नसते त्यावेळेस मला असं काहीतरी काम चुकारपणा करते बरं का. बरोबर आहे की तब्येत बरी असली ना माणूस कसं पण करता या. पण तुम्हाला सांगते बघा हे वाहन आहे त्या वाहनाला ना एकतर नाही वरनं झाकण एवढं काय सांगता. एकतर ऊन पण खाऊन आलो या आणि सगळंच झालं या. ताईला त्रास व्हायला लागला. चला आता माझं बोलणं बस करते आणि पटापटा घेऊ द्या. जरा अंग झाडून पण काम केल्याशिवाय होत नाही म्हणते ती तसलं तर चला बघू अजून लय काय काय बघायचं आहे. देवाला जायचं आहे सगळं दाखवते. आली का देवावरनं तर आली ती सगळी देवावर आली झालं देवदर्शन ती त्यांचं झालंय मग आमचं पण होतंय आता जायचं आहे तर चला.